मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढलेल्या मतदारांवरून राहुल गांधी यांनी सवाल करत निशाणा साधला होता। राहुल गांधींच्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच राज्य निवडणूक आयोगानेही उत्तर दिलंय। या संदर्भातले स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत आणि त्यासोबतच राज्यातील इतर घडामोडींचा सविस्तर आढावा स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रात घेणार आहोत। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात प्रश्न उपस्थित केलेत आणि या वेळेला सवाल करताना राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलाय। राहुल गांधींच्या या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ प्रत्युत्तर देत आकडेवारी मांडली आहे। राहुल गांधींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप। फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढ। राहुल गांधींच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर। काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अनेक सवाल उपस्थित केले। याआधी एक लेख लिहित राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता। आता राहुल गांधी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात 8% मतदान वाढल्याचा आरोप केलाय, तर काही मतदान केंद्रांवर 20 ते 25% मतदार वाढल्याचा आरोप करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात 8% मतदार वाढले, 5 महिन्यात 8% मतदार वाढले, तर काही बूथवर 20 ते 25% वाढ झाली आहे। बीएलओनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचं नोंदवलंय। निवडणूक प्रक्रियेत गडबड घोटाळा होत असताना निवडणूक आयोग गप्प का असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला। राहुल गांधी यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार पलटवार करत आकडेवारी सादर केली आहे। महाराष्ट्रातील पराभव दिवसेंदिवस तुमच्या जिव्हारी लागतोय, केव्हापर्यंत तुम्ही हवेत वार करत राहणार? महाराष्ट्रात 25 मतदारसंघात 8% जास्त मतदान वाढलं आणि काही जागांवर काँग्रेस जिंकली। पश्चिम नागपूर विधानसभेत 7% मतदान वाढलं, त्या ठिकाणी 27,065 मतदार वाढले। काँग्रेसचे विकास ठाकरे जिंकले। उत्तर नागपूर विधानसभेत 7% मतदान वाढलं, त्या ठिकाणी 29,348 मतदार वाढले आणि काँग्रेसचे नितीन राऊत जिंकले। पुण्यातील वडगाव शहरीत 10% मतदान वाढलं, त्या ठिकाणी शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे जिंकले। मालाड पश्चिम मतदारसंघात 11% मतदान वाढलं, त्या ठिकाणी काँग्रेसचे असलम शेख जिंकले। मुंब्र्यात 9% मतदान वाढलं, त्या ठिकाणी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड जिंकले असं ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं। तर राहुल गांधींच्या आरोपानंतर राज्यातही काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या। वर्करनी जरी गोंधळ वाटत असला तरी अनियमितता ही मतांची चोरी आहे आणि हे सरकार हे मतांची चोरी करून स्थापन झालेलं सरकार आहे। मात्र निवडणूक आयोग याबद्दल कुठलंही उत्तर देण्याकरता तयार नाही। आता राहुल गांधींनी पुन्हा काही तथ्य आपल्या सगळ्यांसमोर ठेवली आहे। आता बघा, याचं उत्तर निवडणूक आयोग देणार नाही, तर आता मुख्यमंत्री हे त्याचं उत्तर देतील किंवा केंद्रातील अमित शहा याचं उत्तर देतील। त्यामुळे निवडणूक आयोग यामध्ये कुठेही हस्तक्षेप करण्याकरता तयार नाही, यामध्ये सर्व काही दडलेलं आहे। आता मुख्यमंत्री पुन्हा एकदा लेख लिहून मी कसा निवडून आलो हे सांगणार आहेत का, हे बघणं गमतीशीर राहील। राहुल गांधी ज्या प्रकारे आता या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे निकाल आला तो धक्का त्यांना जोरात बसलेला आहे। आणि कारण आपण जर बघितलं मागील अनेक वर्षापासून ते ज्या वेळेस निवडणुका हरतात त्यावेळेस ते ईव्हीएमवर, कधी निवडणूक आयोगावर, कधी कुणावर असे ते काही ना काही टीका करत असतात। परत या प्रकारचे वक्तव्य करून ते परत पप्पू आहे हे स्वतःच ते सिद्ध करत आहे आणि ते काही दिवसाकरता ठीक झाले होते, आता परत ते पप्पू सारखे वागत आहे। आणि मला असं वाटतं की या प्रकारचे वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी चॅलेंज स्वीकारलं पाहिजे। एक तर बावनकुळे साहेबांचं चॅलेंज स्वीकारलं पाहिजे किंवा मी त्यांना चॅलेंज देतो की त्यांनी दक्षिण पश्चिम मध्ये येऊन स्वतः लढून दाखवावे, त्यांचं डिपॉझिट गोल झाल्याशिवाय राहणार नाही। दुसरीकडे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानेही राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तर दिलंय। निवडणूक आयोगाने आधीच कळवल्याप्रमाणे मतदार याद्या सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना वाटल्या जातात। महाराष्ट्र विधानसभा 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या दुसऱ्या विशेष सारांश पुनर्निरीक्षण 2024 दरम्यान सर्व 288 मतदारसंघांचा मसुदा
आणि अंतिम मतदार याद्यांच्या प्रती काँग्रेससह सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या. मतदार याद्यांचा मसुदा आणि अंतिम प्रकाशनादरम्यान 19,27,508 दावे आणि आक्षेप विचारार्थ प्राप्त झाले. कायद्यानुसार मतदार याद्यांमधील समाविष्ट नावांविरोधात आणि नावं वगळण्यासाठी अपील दाखल करता येतं. या संदर्भात फक्त 89 अपील आयोगाकडे प्राप्त झालेत, असं उत्तर निवडणूक आयोगानं दिलंय. याआधीही महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप राहुल गांधींनी एका लेखाच्या माध्यमातून केला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी लेखातूनच उत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला केलेल्या सवालाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य निवडणूक आयोगानंही उत्तर दिलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.